माझ्या मनाप्रमाणे आजची संध्याकाळसुद्धा खूप उदास होती. माझे पती श्लोक लंडनचा विजा घेऊन आले होते आणि श्लोकशिवाय मी कशी जगणार याची मला काळजी वाटू लागली होती. मी एका मोठ्या संयुक्त कुटुंबाचा भाग होते. माझे पती श्लोक यांना 3 भाऊ होते आणि एक बहीण. बहीण अद्याप अविवाहित होती आणि तिचे लग्न झाले नव्हते. श्लोकचे 2 भाऊ श्लोकपेक्षा मोठे होते. दोघेही विवाहित होते आणि त्यांना मुलं होती. एक दीर होता, त्यांचा साखरपुडा झाला होता, पण अजून लग्न झालं नव्हतं. माझ्या सासरच्या घरी नेहमी गोंगाटा असायचा. माझे सासरे सरकारी नोकरी करायचे आणि माझ्या सासूबाई खूप कडक बाई होत्या. त्या त्यांच्या नाकावर माशी पण बसू देत नव्हत्या. सर्व सुनांवर दिवसभर आदेश सोडायच्या आणि त्यांचे काम करून घ्यायच्या. फक्त त्यांना एवढंच काम होतं. इकडे माझी अवस्था अशी होती, मी खूप भित्री होते. माझं शिक्षण फारसं नव्हतं, फक्त 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं. परंतु आईवडिलांच्या अकाली निधनामुळे माझे पालनपोषण माझ्या मावशीने केले. त्यामुळे माझ्या मनात एक भीती होती की माझ्यात खूप आत्मविश्वास कमी आहे. आणि मग जेव्हा श्लोकच्या आईने आमच्या घरी स्थळ पाठवलं तर मावशीने लगेचच हो म्हणाली. तिने त्यांचं घर पण पाहिलं नाही. त्यांचं घर नसून एक संपूर्ण तबेला आहे, ज्यात घरातील लोक जनावरांसारखे राहत असतात. 4 रूम होत्या. एका रूममध्ये सासू सासरे राहायचे, 2 रूममध्ये 2 दीर आणि एका कोपऱ्यात लहान रूम होती. त्या रूममध्ये माझी नणंद राहायची. माझ्यासाठी आणि श्लोकसाठी बाहेर हॉलमध्ये एक पलंग ठेवला होता. इकडे तिकडे पडदा लावला होता. घरात जेव्हा जेव्हा जेवण शिजायचे तेव्हा सर्वजण त्यावर जणू लांडग्याप्रमाणे तुटून पडायचे, जसे भिकाऱ्यांना जेवण वाटप केले जात आहे. मला तर कधीच पोटभर जेवण भेटायचं नाही. वरून टोमणे ऐकावे लागायचे. ते म्हणत होते, तुझा पती किती कमावून देतो, त्या बदल्यात मला एवढं पण बोलता यायचं नाही की त्यात माझा काय दोष आहे. श्लोक 2 वर्षांनी बेरोजगार होते. खूप अडचणींनंतर त्यांना लंडनचा विजा मिळाला होता. आम्हाला एक गोड मुलगा होता. जेव्हा लंडनचा विजा आला तेव्हा श्लोक मला धीर देत होते. मी तिकडे जाऊन एवढी मेहनत करेन की तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करेल. मोठं घर बांधेन, एक गाडी घेईल तुझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी. त्या मोठ्या घरात तू राणीप्रमाणे राहशील. तेव्हा तू तुझे सर्व छंद पूर्ण कर. श्लोक ही सर्व प्लॅनिंग करत होता आणि दुसरीकडे माझी सासू आणि नणंद आमचं बोलणं गुपचूप ऐकत होत्या. श्लोकच्या तोंडातून हे शब्द ऐकून सासू किंचाळत म्हणाली की तुला इतकं मोठं केलं ते कशासाठी? तू तुझ्या बायकोच्या इच्छा आणि छंद पूर्ण करावे म्हणून का? आई बहिणींची स्वप्न पूर्ण करावे तर याचं तुला काही फरक नाही पडत. सासूंची गर्जना ऐकून मी एकीकडे गेले तर दुसरीकडे माझ्या सासूबाई श्लोकला खूप बोलल्या होत्या. श्लोकसुद्धा शांतपणे त्यांच्या आईचं बोलणं ऐकत राहिला. तो कधीच त्याच्या आईला उलटून बोलत नसे. आणि नंतर श्लोक निघून गेला. श्लोक गेल्यानंतर जणू माझ्या आयुष्यात शांतता होती. ही शांतता फक्त माझ्या हृदयात होती. बाकी घराची तर तीच अवस्था होती. प्रत्येकजण आपापल्या मस्तीत मग्न होतं. घरात गोंधळ होता. कुठे कपडे पडलेले होते तर कुठं अंथरुणं पडलेली होती आणि कुठेतरी घरातील लोक पडलेले होते. दिवस असेच जात होते आणि माझ्या अडचणी वाढत होत्या. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे श्लोकची काहीच बातमी भेटत नव्हती. इथे माझ्या दिराने आणि त्याच्या सासरच्या लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. साखरपुडा झाला आहे, आता शक्य तितक्या लवकर लग्न उरकून घ्या, नाही तर आम्ही आमच्या मुलीचे लग्न दुसरीकडे करून देऊ. माझ्या सासूने मला जी रूम पडदे लावून दिली होती त्यातून मला बाहेर काढले आणि मी भरलेल्या डोळ्यांनी सासूला विचारलं, आता मी कुठे राहू? माझं मूल कुठे राहील? तेव्हा माझी सासूबाई मला म्हणाली, व्हरांडा कशासाठी आहे? इकडे सर्व पडलेले असतात, मग तू पण तिकडेच पडून राहा. सासूबाईने मला निष्काळजीपणे उत्तर दिलं होतं. मी काय करणार होते? श्लोकची पण काहीच बातमी ऐकायला येत नव्हती. मी शांततेत माझं अंथरूण व्हरांड्यात केलं. मला शिवणकाम यायचं म्हणून मी स्वतःचा भार स्वतः उचलायचे. परंतु तरीही मला माझ्या सासूचे टोमणे ऐकावे लागले. माझी ती मावशी जिने माझे लग्न केले होते तिचे पण निधन झाले होते. माझ्याजवळ आता दुसरा पर्याय नव्हता. घरात जवळपास 20 ते 22 लोक होते. सर्वांसाठी स्वयंपाक मीच करत होते. सासू, नणंद, माझी जाऊ सर्वजणी आराम करत होत्या. त्या संपूर्ण दिवस इकडे तिकडे फिरत असायच्या. एके दिवशी माझ्या मुलाला दक्षला खूप जास्त ताप आला होता. त्यामुळे मी स्वयंपाक केला नाही. नंतर माझ्यावर संकट आलं. सासूबाईने आरडाओरडा करून डोक्यावर आभाळ उभं केलं होतं. आम्ही तुला भाकरी देतो, फुकट खाणारी हरामखोर, आणि तू स्वयंपाक करूनही मला खाऊ घालू शकत नाहीस. सासू मला टोमणे मारत होती. शिवणकाम करून मी माझा वरचा खर्च भागवत होते. दक्षच्या खर्चाचा त्रास मला व्हायचा. माझ्या सासूबाईंनी एवढा गोंधळ घातला होता
तेव्हा मला ते सहनच झाले नाही. मी ओरडून सासूबाईंना म्हणाले, आई, मी दक्षला माझ्या माहेरवरून घेऊन आले नव्हते. दररोज मी 22 माणसांसाठी स्वयंपाक बनवते, शिलाई काम करते. आज दक्षला ताप आला होता म्हणून मी स्वयंपाक केला नाही, परंतु तुम्ही तर मला टोमणे मारायला सुरुवात केली आहे. माझं इतकं बोलणं माझ्यासाठी खूप चुकीचं ठरलं होतं. माझ्या सासूबाईंनी माझ्या तोंडावर चापट मारली होती. सासूबाई म्हणाल्या, माझ्यासमोर आवाज मोठा करून बोलत आहेस? तेव्हा माझे सासरे घरीच होते. त्यांनी पण माझं बोलणं ऐकलं होतं. मी तर सर्वांच्या डोळ्यात अगोदरपासून टोचत होते आणि ही चांगली संधी मिळाली होती सर्वांना माझ्यापासून सुटका करून घेण्याची. आणि मग सर्वांनी मिळून मला घराबाहेर हाकलून दिले. माझ्या जावेला आणखीन एक संधी मिळाली. तिने माझे कपडे आणि वस्तू घराबाहेर फेकून दिल्या. मी माझ्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन स्तब्ध आणि त्रस्त होऊन तिथेच उभा होते. हे लोक इतके निर्दयी कसे असू शकतात? किमान माझ्यासाठी नाही तर त्यांनी दक्षचा तरी विचार करायला हवा होता. हे तर त्यांचंच रक्त आहे. मी बाहेर फेकलेल्या सामानातील महत्त्वाचं सामान एका बॅगेत भरून मी रिक्षात बसून बस स्टॉपकडे निघाले. मुंबईमध्ये माझे एक लांबचे नातेवाईक राहत होते. मी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनीही माझे अतिशय थंडपणे स्वागत केले. रात्र झाली आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या पतीला असे कोणाचे घरी येऊन राहणे आवडत नाही. आजची रात्र इकडे राहा, पण उद्या सकाळी तू तुझी सोय कर. इकडे रात्री झोपण्यासाठी मला व्हरांडाच भेटला होता. खूप जास्त थंडीचे दिवस होते. मी माझ्या छोट्याशा मुलाला घेऊन मी रात्रभर थंडीने गारठून गेले होते. त्यांनी जेवणासाठी पण विचारलं नाही. मी त्यांना काहीच म्हणाले नाही. मला माहीत नव्हतं यांना माझ्या मुलावर पण दया येणार नाही. यांनी माझ्या मुलाला पण काहीच खायला दिलं नाही. मी बसमध्ये एक बिस्किटचा पुडा घेतला होता. ते बिस्किट मी माझ्या मुलाला पाण्यात भिजवून खाऊ घातले आणि त्याला घेऊन झोपी गेले. ते तर चांगलं झालं. माझ्या जावेने माझे अंथरूण बाहेर फेकले होते. ते मी बॅगेत भरून आणले होते. त्याच अंथरुणावर कशी तरी रात्र निघून गेली. झोप येत नव्हती. सकाळी कुठं जावं हा विचार करत होते. खूप विचार केला, परंतु कुठं मला आधार भेटेल असे वाटत नव्हते. मी विचार करत होते आणि खूप रडत होते. रडता रडता मला कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझ्या मनात विशाखा दीदीबद्दल विचार आला. त्यांच्यासोबत माझी खूप चांगली ओळख होती आणि ती इकडे मुंबईमध्ये राहायची. मानलेलं नातं होतं, रक्ताचं नातं नव्हतं, परंतु तरीही जेव्हा पण मी तिला भेटायचे तेव्हा ती माझ्यासोबत खूप छान बोलत होती. सकाळ होताच मी माझ्या अंथरुणाच्या घड्या घातल्या आणि बॅगमध्ये ठेवले. मी माझं सामान घेऊन गप्प आमच्या नातेवाईकांच्या घरातून निघून गेले. जेव्हा मी विशाखा दीदीकडे गेले तेव्हा तिने माझे स्वागत खूप छान केले. मी सर्व माझी परिस्थिती विशाखा दीदीला सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. विशाखा दीदी मला म्हणाली, काळजी करू नकोस, इकडे एक घर रेंटने देणार आहेत. ते घर आपण रेंटवरती घेऊया. काही पैसे आहेत ना तुझ्याजवळ? मी म्हणाले, हो, पैसे आहेत, जे मी माझ्या शिवणकामातून बचत करून ठेवले होते. अशा प्रकारे माझी एक अडचण संपली होती. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्या परिसरातच एक कपड्याचा कारखाना होता. विशाखा दीदी म्हणू लागली की मी तुला तिथे काही काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आम्ही विशाखाकडे जेवण केलं. त्यानंतर विशाखा दीदी मला घर दाखवण्यासाठी आली होती, परंतु ते घर अगोदरच दुसऱ्यांनी रेंटवरती घेतलं होतं. परंतु अजून एक दुसरं घर रिकामं होतं. ज्याचा मालक थोडा कडक स्वभावाचा होता. एक छोटीशी खोली होती, किचन आणि वॉशरूम राहण्यालायक होतं. परंतु यावेळी हे छोटंसं घर मला एका राजवाड्यापेक्षा कमी वाटत नव्हतं. त्या अंगणात एक बोराचं झाड होतं. त्या झाडाने सर्व घर झाकून टाकलं होतं. त्यामुळे ते घर खूप लहान वाटत होतं, परंतु तरीही मला ते घर पसंत आलं होतं. मी त्या घरमालकाला ॲडव्हान्स रेंट दिला आणि घराची चावी हातात घेतली. नंतर विशाखा दीदीने त्या कारखान्यात मला काम भेटण्यासाठी विनंती केली. तिकडे मला शिवणकाम भेटलं. माझी राहण्याची आणि खाण्यापिण्याची खूप मोठी अडचण संपली होती. मी विशाखा दीदीचे आभार मानले. मी माझी बॅग आणि दक्षला घेतले आणि त्या घरात शिफ्ट झाले. माझा 3 वर्षाचा छोटासा दक्ष मला मिठी मारून बसला होता. जे काही होत होतं ते दक्षला काहीच कळत नव्हतं. मी रूममध्ये एका बाजूला अंथरूण अंथरलं आणि महत्त्वाच्या सामानाची एक लिस्ट बनवली. सकाळपासून माझ्या मुलाने काहीच खाल्लं नव्हतं. भूक लागली होती म्हणून त्याची वाईट अवस्था झाली होती. त्याचा चेहरा खूप उतरून गेला होता. मी त्याला म्हणाले, दक्ष बाळा, आत्ता मी तुला खाण्यासाठी काहीतरी बनवते. दक्षला सोबत घेऊन मी दुकानामधून महत्त्वाचं सामान घेऊन आले. दक्षसाठी दूध घेतले.
घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवला. दक्षला अगोदर जेवू घातलं, नंतर त्याला दूध पाजवलं. तेव्हा दक्ष तोत्र्या शब्दात मला म्हणाला, आई आता आपण इकडेच राहणार आहोत का? आजीच्या घरी जायचं नाहीये का? तेव्हा माझ्या हृदयावर जसं कोणी खंजीर खुपसला असं वाटत होतं. हळूहळू दिवस निघून जात होते. चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. गॅस सिलेंडर घेण्या एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. परंतु हळूहळू माझे काम पाहून कारखान्याच्या मालकाने माझी पगार वाढवली होती. परंतु शिवणकाम करून माझी खूप वाईट अवस्था झाली होती. परंतु जेव्हा महिन्याचा पगार माझ्या हातात भेटायचा तेव्हा सर्व थकवा निघून जायचा. जेव्हा एखादी सज्जन स्त्री एकटी असते तेव्हा तिला खूप सतर्क राहावं लागतं. मी सुद्धा खूप सतर्क राहत होते. नेहमी आमच्या वस्तीतील महिला गप्पा करत असायच्या. तेव्हा मला पण वाटत होतं मी पण त्यांच्यासोबत गप्पा कराव्या, हसावं, बोलावं. परंतु माझं मन मला याबद्दल सहमती देत नव्हतं. कारण त्या सर्व महिलांच्या घरात पुरुष आहेत, परंतु माझ्या घरात कोणीच पुरुष नव्हता. त्यामुळे मला सतर्क राहावं लागत होतं. खाणं पिणं आणि राहण्याची माझी अडचण दूर झाली होती. दिवसभर मी काम करायचे, त्यामुळे दररोज एक्स्ट्रा कामाचे पैसे मला दररोज भेटायचे. त्यामुळे घर व्यवस्थित चालू होतं. दक्षला पण चांगला सकस आहार मिळत होता. सासरच्या अत्याचारापासून मला सुटका मिळाली होती. रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा मी झोपले होते तेव्हा मी श्लोकला खूप मिस करायचे. दक्षसुद्धा म्हणायचा, आई बाबा कधी येणार आहेत? मला ते सतत विचारायचा. मग मी दक्षचे सांत्वन करायचे. दक्षू बाळा, पप्पा खूप चांगल्या वस्तू खरेदी करायला गेले आहेत. चांगले चांगले कपडे आणि खेळणी पण तुझ्यासाठी आणणार आहेत. मी त्याचे सांत्वन करत होते. वेळ निघून गेला आणि दक्ष आता 5 वर्षाचा झाला आहे. आता मी दक्षूला जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. ज्या दिवशी दक्षला शाळेत प्रवेश मिळाला होता तेव्हा मी खूप रडले होते. त्या दिवशी मला श्लोकची खूप आठवण आली होती. श्लोकचे घर इथून खूप दूर होतं. जिथे जाणं अवघड तर होतंच, पण धोक्यापेक्षा कमी नव्हतं. ज्यांनी मला घरातून हाकलून दिलं त्यांच्याकडून मला कसलीच आशा नव्हती. सुरुवातीला मी फोन करून श्लोकबद्दल विचारपूस करत होते, पण माझा आवाज ऐकताच त्या लोकांनी कॉल डिस्कनेक्ट केला होता. असे वाटत होते जसे त्यांना माझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे. त्यांच्या थंड वृत्तीवरून मला समजले की श्लोकची त्यांना पण काहीच बातमी ऐकायला आली नाही. माझ्या घराच्या शेजारी एक महिला राहत होती. ती महिला खूप चांगली होती. कधी कधी ती माझ्या घरी यायची, तेव्हा घरात आनंद यायचा. कधी कधी मी पण तिच्या घरी जायचे, तेव्हा माझं मन मोकळं व्हायचं. अशा प्रकारे तिच्याशी माझी ओळख झाली होती. सण वार असेल तर आम्ही एकमेकींच्या घरी यायचो जायचो. एके दिवशी माझं मन कासावीस झालं होतं, म्हणून मी माझ्या सासरी गेले. विचार केला कदाचित तिकडे गेल्यानंतर मला श्लोकचं काही बातमी ऐकायला मिळेल. परंतु तिकडे गेल्यास मला एक भयंकर दुर्घटनाबद्दल समजलं. माझ्या लहान दिराने दिवाळी सणानिमित्त घरात खूप जास्त फटाके आणून ठेवले होते. या दिवाळीमध्ये तो फटाक्यांचा स्टॉल लावणार होता, परंतु एक ठिणगी पडली आणि त्या फटाक्यांचा स्फोट झाला. त्यात माझी सासू सासरे दीर जाऊ ननंद आणि त्यांची मुलं 10 जणांना जीव गमवावा लागला. त्यात काही मुलं अपंग झाली होती. घर लहान होतं, बरीच माणसं होती. स्फोट झाला तेव्हा मोठं नुकसान झालं होतं. ही सगळी बातमी मी तिकडे पोहोचताच मला आमच्या कॉलनीमधील लोकांनी सांगितली होती. हे सर्व ऐकताच मी घाईघाईने माझ्या घराचे गेट ठोठावले होते. आता माझ्या घरी माझी एक नणंद राहायची आणि माझ्या दिराचे काही मुलं तिथे राहायचे. परंतु माझ्या नणंदने मला पाहून माझ्या तोंडावरतीच दरवाजा बंद केला. मला तिने घरात प्रवेश पण करू दिला नाही. त्या दिवशी मी खूप रडत रडत माझ्या घरी वापस आले होते. खूप दिवस त्यानंतर याच घटनेचा विचार करून माझ्या मनात खूप भीती वाटत होती. हळूहळू माझे जीवन रुळावर आले होते, परंतु देवाने परत एकदा माझ्यावरती संकट आणले. मी ज्या कारखान्यात काम करायचे तिथे हळूहळू त्या कारखान्यात मला काम भेटणे कमी होत गेले. काम कमी होत होतं, त्यामुळे पैसे पण कमी भेटत होते. नंतर मी काळजीत पडले होते. एके दिवशी अशी वेळ आली होती, कारखाना बंद पडला होता आणि मला काम पण नव्हतं भेटत. माझ्यासाठी परत अडचणींचा काळ सुरू झाला होता. आता तर घरात 2 वेळच्या जेवणाची पण अडचण निर्माण झाली होती. अशा अवस्थेत मी दक्षच्या शाळेची फीस कशी देणार होते? तेव्हा माझी शेजारीण मला म्हणाली, ज्या घरात मी राहते त्या घरावर भूताची बाधा झाली आहे. त्या महिलाचे म्हणणे होते, त्या घरातील भूत कोणालाच आनंदात बघू शकत नाही. ते ऐकून माझ्या मनात विचार यायला लागला, या घरात राहणाऱ्या त्या भूतबाधेमुळे माझ्यावरती वाईट वेळ आली असेल का?
एका दिवशी मी आमच्या समोर राहणाऱ्या काकूंना बोलता बोलता विचारलं, काकू, मी असं ऐकलं आहे आम्ही राहतो त्या घरावरती भूतबाधा आहे. तेव्हा काकू हसल्या आणि शांत झाल्या. नंतर त्या थोड्या वेळाने मला म्हणाल्या, इकडे एका मोठ्या चोराला मारले होते. तेव्हा आमच्या घराचे बांधकाम चालू होते. तेव्हा इकडे एक पोलीस केस पण झाली होती. त्यात एका मोठ्या चोराचे एन्काउंटर झाले होते. असं म्हणतात तू ज्या घरात राहतेस ते घर तेव्हा नवीनच बांधलेलं होतं. ते चोर याच घरात येऊन लपलेला होता आणि याच घरात त्याचं एन्काउंटर पण झालं होतं. लोक म्हणतात या घरात त्याचा आत्मा भटकत असतो. त्या काकूंचं बोलणं ऐकून मी आतून हादरून गेले होते. एकतर उपजीविकेची अडचण, त्यात दुसरी भूतबाधेची गोष्ट ऐकून माझं मन घाबरून गेलं होतं. मी अशा गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत नव्हते. परंतु तरीही काकूने ज्या प्रकारे मला ही भूताची गोष्ट सांगितली होती त्यामुळे मला रात्रीची आता भीती वाटायला लागली होती. असंच घाबरत घाबरत मी कित्येक दिवस तिकडे काढले होते. हळूहळू आता माझ्याकडे एक पण पैसा शिल्लक राहिला नव्हता. एके दिवशी सकाळी पिठाचा डब्बा झाडून 1 वाटी पीठ निघालं. डाळीचा डब्बा पाहिला तर त्यात अर्धी वाटीपेक्षा कमी डाळ निघाली. मी पिठाची छोटीशी चपाती बनवली आणि डाळीचं पातळ वरण केलं आणि ते मी दक्षला खाऊ घातलं. परंतु आता मी स्वतः उपाशी होते. काही वेळाने मी दक्षला झोपी घातलं. दुपारची वेळ होती. दक्ष झोपलेला होता आणि मी विचारात हरवून गेले होते. आता पुढे काय करू? मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होते. देवा, तुला माझ्या लहान बाळाची भूक दिसत नाहीये का? माझी अडचण दूर कर. जेव्हा मला माझ्या सासूने घरातून बाहेर हकलून दिले होते तेव्हा तुम्हीच मला राहायला जागा दिली होती. तुम्ही माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती. माझ्या खाण्यापिण्याची सोय केली होती. माझे दिवस खूप आरामात जात होते. परंतु आता परत आमच्यावरती वाईट दिवस आले होते. माझ्या देवा, आता परत तुम्हीच माझी मदत करू शकता. रडून रडून माझे डोळे खूप सुजले होते. जेव्हा अश्रू सुकले, गळा बसला, तेव्हा मी गप्प झाले. मी एक नजर दक्षकडे पाहिलं. दक्ष अजून पण निवांत झोपलेला होता. मी बाहेर अंगणात आले. मागील काही दिवसांपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं. भुकेने माझ्या पोटात आग पडली होती. कोणाला मागणार? कोणीसुद्धा माझं नव्हतं. समोरच्या काकूंकडून अगोदरच मी 500 रुपये घेतलेले होते. जेवढे पण ओळखीचे लोक होते त्यांच्याकडून मी उसने पैसे घेतलेले होते. दूधवाला पण उधार दूध द्यायला मला नकार देऊ लागला. माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. मी अंगणात कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि कांदा लावला होता. एका कोपऱ्यात थोडे आलू पण लावले होते. मी एका काठीने माती खोदत होते. कदाचित एखादा आलू सापडेल. थोड्या दिवसा अगोदर मी आलू काढले होते. मी ओली माती खोदत होते तेव्हाच मला काठीला एक कडक वस्तू लागली. मी काय आहे ते पाहण्यासाठी हाताने खोदायला चालू केलं. जेव्हा खूप खोदलं तेव्हा मला तिकडे काहीतरी वस्तू असण्याचा भास झाला. पाहता पाहता माझा संशय आता विश्वासात बदलला होता. नक्कीच मातीमध्ये काहीतरी आहे. मी लवकर स्वयंपाकघरातून पक्कड घेऊन आले. 2 दिवसांनी उपाशी असून सुद्धा माहीत नाही यावेळी माझ्या अंगात एवढी ताकद कशी आली होती. मी लवकर माती पक्कडने खोदत होते. लवकर हाताने माती बाजूला केली. तेव्हा मला मातीच्या आत एक बॉक्स दिसू लागला. बॉक्स जवळजवळ खजान्याच्या पेटीसारखा होता. बॉक्सची साईज जवळजवळ 5x5ची होती. तो बॉक्स एकटीने काढणे माझ्या एकटीचे काम नव्हते. त्या जागेच्या बाजूला असलेला लोखंडी पलंग, त्यावरती जे कपडे वाळत घातले होते ते मी लवकर बाजूला ठेवले आणि लोखंडी पलंग ढकलत त्या जागेवर नेला. कारण कोणी शेजारी येईल आणि त्या खोदलेल्या जागेला पाहिल म्हणून मी त्या पलंगाच्या खालून त्या खड्ड्यात उतरले. मी बॉक्स उघडून पाहिला तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या बॉक्समध्ये खूप जास्त नोटांचे बंडल आणि सोने चांदीचे दागिने ठेवलेले होते. लगेचच खड्ड्याच्या बाहेर आले आणि घरातून कापडी पिशवी घेऊन आले आणि त्या बॉक्समधील सर्व पैसे आणि दागिने भरून मी घरात नेऊन ठेवले. नंतर ती माती व्यवस्थित करून तिकडे जशास तशी माती टाकली. पूर्ण कामासाठी मला जवळजवळ 1 ते 2 तास लागले होते. दुपारचे 4 वाजले होते. माझा श्वास वाढला होता आणि मला धाप लागली होती आणि माझा चेहरा लाल झाला होता. मला माझ्या आतून आवाज आला होता, आता माझ्या सर्व अडचणी दूर होतील. विचार करत होते, आता सर्वात अगोदर मी काय करू? लोकांचे कर्ज वापस करावं, जेणेकरून दरवाजावरती कोणी येणार नाही. तेव्हाच दूधवाल्याने गेट वाजवले आणि म्हणाला, उधारी देऊन टाका.
मी 1,000 रुपये आणि दुधाचं पातेलं घेऊन गेटवरती गेले. पातेलं पाहून दूधवाला म्हणाला, अगोदरची उधारी देऊन टाका, त्यानंतरच दूध देईल. दुसऱ्या क्षणाला मी 1,000 रुपये त्याच्या हातावरती ठेवले. पैशाने जादूचे काम केले होते. दूधवाल्याच्या शब्दात खूपच नरमपणा जाणवला. तो म्हणाला, किती दूध हवं आहे? आजपर्यंतची त्याची उधारी देऊन मी 1 लिटर दूध घेतलं आणि त्याला अजून दूध घेऊन येऊ नकोस असे सांगितले. कारण पैसे देण्यासाठी मला उशीर झाला म्हणून त्या दूधवाल्याने माझ्यासोबत जी वर्तणूक केली होती त्यामुळे मला त्याचा अतिशय राग आला होता. त्यानंतर घरासमोरील शेजाऱ्यांचे पैसे देऊन टाकले. संध्याकाळी घरमालकीन आली होती. मी काकूंला नमस्कार केला. तेव्हा घरमालकीन मला म्हणाली, माझा 2 महिन्यांचा किराया बाकी आहे, तो मला परत कर. खरं तर काकूंसोबत जास्त समोरासमोर माझी भेट होत नव्हती. आजपर्यंत मी त्यांचा किराया वेळेवर दिला होता. मी म्हणाले, हो, मला पण माहीत आहे 2 महिन्यांचा किराया बाकी आहे ते. त्यानंतर काकू म्हणाल्या, ते मला माहीत आहे, परंतु तू कधी देणार आहेस ते सांग. जर तू पैसे दिले नाहीयेस तर मी तुला तुझ्या घरातील महत्त्वाचे सामान घेऊन तुला या घरातून बाहेर हकलून देईल. तुला फ्रीमध्ये मी इकडे राहू देणार नाही. मी म्हणाले, काकू, नाही, तसं काही नाही होणार आहे. तुम्ही बसा, मी तुमचे पैसे घेऊन आले. मी 2 महिन्यांचा किराया आणून काकूंच्या हातावरती ठेवला. काकू ज्या प्रकारे मला बोलत होत्या ते पाहून दक्ष घाबरून गेला होता. त्या गेल्यानंतर मी दक्षला शांत केलं. दक्ष म्हणाला, आई, आता आपल्या घरातील सर्व सामान संपलं आहे. आपल्याकडे आता पैसे पण नाहीत, त्यामुळे सर्वजण आपल्यासोबत असेच भांडण करतात. मी दक्षचे डोळे पुसले आणि मी म्हणाले, बाळा, नाही, असं काही नाही. मी दक्षला घेऊन किचनमध्ये आले. मी त्याला दूध आणि खारी खाऊ घातली. 4 दिवसांनी मी पण काहीच खाल्लेलं नव्हतं. आता पोटात थोडं अन्न गेल्यामुळे मला बरं वाटत होतं. आता मला समजत नव्हतं मी पुढे काय करावं. मी एकटी असहाय्य स्त्री होते. जर कोणाला संशय आला असता की माझ्याजवळ पैसे आहेत, सोने चांदीचे दागिने आहेत, तर माझ्यासोबत काय होईल हा विचार करून मी खूप घाबरून गेले होते. मी विचार केला, यापुढे मी माझ्या गरिबीचं रडगाणं असंच चालू ठेवेल, कारण यामुळे लोक माझ्यापासून लांब राहतील आणि माझ्या घरी जास्त येणं जाणं करणार नाहीत. माझा खर्च मी त्यामुळे कमी करत होते, कारण त्यामुळे लोकांना माझ्यावरती संशय येऊ नये. मी खजान्याची बॅग पाहिली. त्यात लाखांच्या वरती पैसे आणि दागिने होते. खजिना पाहून असे वाटत होते, हे त्याच चोराचे दागिने आणि पैसे आहेत, जो या घरात पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये मारला गेला होता. दिवस हळूहळू निघून जात होते. मी वस्तीतील महिलांना सांगितले होते, माझ्या पतीला विदेशात नोकरी मिळाली आहे आणि ते मला पैसे पाठवत आहेत. त्यामुळे त्या लोकांना माझ्यावरती संशय येत नव्हता. परंतु तरीही रात्रीची मला खूप भीती वाटत होती. कुठं घरात चोरी व्हायला नको. मी सारखं खजाना पाहायचे. सर्व रात्र अशीच निघून जात होती. सकाळी मी दक्षला शाळेत सोडून घरातील काम करत असायचे. घर स्वच्छ करणे, स्वयंपाक बनवणे, दक्षला शाळेतून घेऊन येणे, अशा प्रकारे माझा दिवस निघून जायचा. एके दिवशी कोणीतरी आमचा दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडला तेव्हा आमच्या वस्तीतील एक महिला आली होती. ती या अगोदर तिच्या बहिणीसोबत मी घेतलेले उधार पैसे मागण्यासाठी आली होती. त्या दिवशी माझ्याशी किती भांडली होती. मी तिला तिथेच अंगणात बसवलं. आज ती माझ्यासोबत खूप आनंदात बोलत होती. ती म्हणाली, मग काय म्हणतेस, आजकाल तुझा घर खर्च कसा चालतो? तिने तिचे डोळे आमच्या घरात फिरवत मला विचारलं. मी म्हणाले, चांगला चालू आहे. ती म्हणाली, आजकाल तू कामावर पण जात नाहीस, तर तुझ्याकडे पैसे कुठून येतात? मी तिला म्हणाले, माझ्या पतीला नोकरी मिळाली आहे, तेच आम्हाला पैसे पाठवतात. ती म्हणाली, पैशाची काही अडचण असेल तर तू मला सांग, मी तुला एका चांगल्या ठिकाणी काम भेटवून देईल. रस्त्यावर भीक मागण्यासाठी एक लाचार मूल असलेली बाई आम्हाला पाहिजे आहे आणि तुला एक लहान मुलगा पण आहे. त्याला घेऊन फाटके कपडे घालून सिग्नलवर भीक माग, तुला त्यातून खूप प्रॉफिट भेटेल. दुसऱ्या स्त्रिया तर रेंटवरती लेकरं घेतात, तर लेकरांचा रेंट द्यायची पण गरज नाही. मी चकित होऊन त्या महिलेकडे पाहत होते. मला तिचा अतिशय राग येत होता. मनात विचार आला, तिला एक कानाखाली वाजवावी, परंतु माझ्या मनाने असं करण्यापासून मला अडवलं होतं. मी रागात येऊन तिला म्हणाले, आत्ता या क्षणी या घरातून निघून जा, परत कधीच माझ्या घरात येऊ नकोस. भीक मागण्यासाठी माझ्या दक्षचा वापर करावा एवढे वाईट दिवस आले नाहीयेत माझ्यावरती, आणि आले तसे वाईट दिवस तरीही माझ्या मुलाचा असा वाईट वापर मी कधीच करणार नाही. ती महिला गेल्यानंतर मी ढसाढसा रडत होते.
मला कोणाचा आधार नव्हता. श्लोकची मला खूप जास्त आठवण येत होती. मी शांतपणे दक्षला उचलले आणि रूममध्ये गेले. आतून दरवाजा बंद करून मी बसले. रात्रीची वेळ होती. मी दक्षला हृदयाशी कवटाळून झोपण्याचा प्रयत्न करत होते. अजून डोळ्यातून माझ्या अश्रू वाहू लागले. रात्रीच्या 12 वाजता माझ्या दरवाजावर कोणीतरी ठकठक केली. माझं हृदय हादरून गेलं. माहीत नाही एवढ्या रात्री कोण आलं असेल. मी घाबरत घाबरत बाहेर आले. मेन गेटवरती आले आणि मी म्हणाले, कोण आहे? कोणीच बोललं नाही. परंतु परत दरवाजा वाजत होता. आता मात्र माझं हृदय भीतीने थरथर कापत होतं. मी परत विचारलं, कोण आहे? तेव्हा एका पुरुषाचा आवाज आला. ते माझे घरमालक होते. ते म्हणाले, बेटा, तुझ्या काकूंची तब्येत खूप बिघडली आहे. तू चल पटकन, एकदा तिला बघून घे. माझे घरमालक 50 वर्षाचा म्हातारा माणूस होता. मी विचार केला, जर काकू आजारी असतील तर मला त्यांना पाहायला जायला हवं. कारण माझ्याशिवाय दुसऱ्या या वस्तीतील महिला त्यांना बघायला जाणार नव्हत्या. कारण काकू खूप कडक स्वभावाच्या होत्या. कोणालाच त्यांच्या घरी येणे जाणे आवडायचे नाही. आणि हीच माझी सर्वात मोठी चूक झाली होती. मी त्या म्हाताऱ्या घरमालकावरती विश्वास ठेवला होता. मी गेट उघडले तेव्हाच त्या म्हाताऱ्याने माझं तोंड दाबलं आणि मला घरात नेलं आणि घराचा दरवाजा बंद केला. तो मला विचित्र नजरेने पाहत होता. मी अतिशय घाबरले होते. मी त्याला हात जोडून म्हणाले, मला जाऊ द्या. तो मला म्हणाला, आता मी तुला सोडणार नाहीये. मला त्याचा अतिशय राग आला होता. एवढं वय असून त्याचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत. त्याने परत माझं तोंड दाबलं. माझा आवाज बाहेर जात नव्हता. मी जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा हात मी जोरात माझ्या तोंडावरचा बाजूला केला. मला त्याने जोरात ढकलून दिले. माझ्या हातात एक मोठी काठी आली. मी त्या काठीने त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर वार केला. तो वेदनेने विव्हळत जमिनीवरती कोसळून पडला. मी पळत पळत आतल्या खोलीत गेले. लवकर मी दक्षला घेतलं आणि खजान्याची पिशवी घेतली आणि पळत पळत घराच्या बाहेर पडले. तो म्हातारा माझा पाठलाग करत आहे असे मला आवाज येत होते. परंतु मी भान हरपून पळत सुटले होते. मी शुद्ध हरपली होती. मला समजत नव्हतं मी कुठं जात आहे. आता मी पळत पळत मोठ्या हायवेवरती आले होते. पळत होते त्यामुळे माझा श्वास वाढत जात होता. दक्ष अजून माझ्या कडेवरच होता. त्याला पळता येत नव्हतं. त्यामुळे त्याला घेऊन पळणे मला शक्य होत नव्हते. दक्ष खूप जास्त घाबरून गेला होता. मी त्या मोठ्या रस्त्याच्या बाजूला थोडंसं बसले. मला कळून चुकलं होतं, आता तो म्हातारा माझा पाठलाग करत नाहीये. मी धापा टाकत होते. मला खूप भीती वाटत होती. मला माहीत नव्हतं पुढे माझ्यासोबत काय होईल. मला त्या खजान्याच्या पिशवीची जास्त काळजी वाटत होती. मला नव्हतं वाटत आता ते खजाना माझ्याजवळ जास्त वेळ राहील. कारण आता मला या रात्रीच्या वेळी अंधारात माझा जीव आणि दक्षचा जीव वाचवणे अवघड झाले होते. अजून मी तिकडेच दक्षला मिठीत घेऊन रडत होते. तेव्हाच मागून कोणीतरी माझ्या खांद्यावरती हात ठेवला. मी घाबरून गेले आणि मागे वळून पाहिले. माझा श्वास जागेवरच बंद झाला होता. माझ्यासमोर श्लोक उभा होता. मला विश्वासच बसत नव्हता. मी डोळे मोठे करून श्लोकला पाहू लागले. जेव्हा मला विश्वास बसला ते श्लोक आहेत, तेव्हा मी रडत रडत त्यांना घट्ट मिठी मारली होती. मी ढसाढसा रडत होते. आमच्याजवळ लोकांची गर्दी जमा झाली होती. श्लोकने मला कसे तरी शांत केले. दक्ष पण चकित झाला होता. दक्ष माझ्याजवळ आला आणि त्याच्या लक्षात आलं होतं ते त्याचे वडील आहेत ते. ज्या दिवशी श्लोक आम्हाला सोडून गेले होते तेव्हा दक्ष खूपच लहान होता. परंतु त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवणीत राहिला होता. दक्ष त्याच्या पप्पाजवळ धावत गेला. दक्ष पण रडत होता. आम्हा दोघांना रडताना पाहून श्लोक पण रडत होते. आम्ही तिघं शांत झालो. तेव्हा श्लोकने एक रूम रेंटने घेतलेली होती आणि आम्हाला घेऊन श्लोक रेंटच्या रूममध्ये गेले. थोड्या वेळानंतर श्लोकने मला सांगितले त्याच्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली होती. ज्या लोकांनी नोकरीचे आमिष दाखवले होते ते लोक वाईट लोक होते. त्या लोकांनी मला वाईट काम करायला लावले. माझ्यावरती खूप अत्याचार केले. कसं तरी प्रयत्न करत मी त्यांच्या ताब्यातून सुटलो आणि तिकडून पळ काढून इकडे वापस आलो आहे. परंतु घरी गेलो तेव्हा मला समजलं तिकडे सर्व काही संपलं आहे. आपल्या कॉलनीतील लोकांनी मला सांगितलं तुझ्या पत्नीला आणि तुझ्या मुलाला घरातून बाहेर हकलून देण्यात आले होते. मी आतून खूप खचून गेलो होतो. मी प्रत्येक ठिकाणी तुला शोधत होतो, परंतु तू मला कुठेच सापडली नाहीस. इकडे कामानिमित्त बाहेरगावी जात होतो, परंतु रस्त्याच्या बाजूला आज तू दिसलीस
आज बघ, नशिबाने परत माझी भेट तुझ्यासोबत घडवून आणली आहे. आज तू मला अचानक भेटलीस. आज मी देवाचे आभार मानतो. त्यानेच माझी भेट तुझ्यासोबत घडवली आहे. मी पण श्लोकचे बोलणे ऐकून खूप रडत होते. नंतर मी त्यांना माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. कशाप्रकारे मी अडचणीत दिवस काढले आहेत. मी खजाना सापडलेली गोष्ट पण श्लोकला सांगितली. श्लोकला विश्वासच बसत नव्हता. सकाळ झाली तेव्हा श्लोकने एक काम केलं. त्यांनी आमच्यासाठी एक चांगलं घर शोधलं आणि नंतर श्लोकने बाकीच्या पैशात एक व्यवसाय सुरू केला. देवाची कृपा झाली आणि पैशांचा पाऊस पडत होता. श्लोकने एक हॉस्पिटल बनवलं. त्यात गरीब लोकांचा फ्रीमध्ये इलाज केला जातो. आज मी खूप आनंदात आहे. माझे पती माझ्या जवळ आहेत. माझ्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. मला आता कोणत्याच गोष्टींची कमी नव्हती. आता मी माझ्या देवाचे आभार व्यक्त करते तेवढं कमी आहे. मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या आप्तशीर लोकांना ही कथा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद मित्रांनो.